हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. क्षेत्रज्ञ. मनुष्य मात्राच्या देहाला क्षेत्र म्हणतात आणि या देहरूपी क्षेत्रास जाणणारा तो क्षेत्रज्ञ. इथे भगवंताला क्षेत्रज्ञ या नावाने संबोधले आहे. या देहरूपी क्षेत्रात विहित योगिक कर्माची बीजे पेरण्याऐवजी जर अयोगिक कर्मरूप बीज पेरून त्याला जर कुकर्माचे खत घातले तर पापरूपी अतिशय कडू फळे येऊन जीव लाखो जन्म दुःख भोगतो. या उलट या क्षेत्रात सत्कर्मरूप बीज जर पेरले तर गोड फळे येऊन शेकडो जन्म सुख भोगतो. सहज विचार करून जर पाहिले तर आपल्या क्षेत्रात घडणाऱ्या असणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल आपण अनभिज्ञ असतो. श्वसनाचे कार्य, रक्ताभिसरण, चयापचय इत्यादी गोष्टी स्वयंचलित यंत्रणेद्वारे होत असल्याने सगळे काही ठीक चालले असेल तर त्याचे महत्त्व वाटत नाही. आपल्या शरीरावर किती छिद्रे आहेत. शारीरिक कष्ट केले तर आपल्याला घाम येतो तो या छिद्रातूनच. पण म्हणून पाण्यात डुबी मारली तर या छिद्राद्वारे बाहेरील पाणी आत शिरत नाही. उंच इमारतीमध्ये पंपाद्वारे वरील टाकीत पाणी चढवले जाते. पण नारळात गोड पाणी कुठल्या पंपाद्वारे चढविले जाते? हे नारळात गोड पाणी चढवणारा आपल्या शरीरातील योग्य त्या सर्व क्रिया आपल्यालाही न कळता घडवून आणणारा हा क्षेत्रज्ञ कसा आहे तो जाणून घेता येतो का? जाणून घेता येत असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे? कुठल्या मार्गाने चालले असता तो जाणला जातो? आता पाहावे तो कुठल्या व्यक्तींनी या क्षेत्रज्ञास जाणून घेतले आहे? त्याला जाणून घेतल्याने कोणता लाभ होतो? जाणून न घेतल्याचे कोणते दुष्परिणाम भोगावे लागतात? इत्यादी असंख्य प्रश्न क्षेत्रज्ञ या नामाबरोबर मनात उद्भवतात. या क्षेत्रज्ञास ज्यांनी जाणून घेतले आहे त्यांना ज्ञानी म्हणून ज्ञानोबा गौरवतात. का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनाचे. ज्ञानी माणसाच्या श्रेष्ठ आचरणावरून त्याचे कुलीनत्व समजते. ज्ञानी माणसाच्या दर्शनाबरोबरच पाहणाऱ्याच्या मनात त्याच्याविषयी पूज्य बुद्धी उत्पन्न होते. अशा या क्षेत्रज्ञास ज्यांनी जाणले आहे अशा सद्गुरूंचा सहवास आपणास लाभणे हा आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम भाग्ययोग होय. हरिओम.